हाय, मी सौरभ शिंदे फ्रॉम एस आर क्लासेस. आज आपण एम.कॉम पार्ट 2 सेमिस्टर 4 यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट या सब्जेक्टमधलं वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल हा टॉपिक बघतोय. या टॉपिकमध्ये MCQ जे इम्पॉर्टंट MCQ आहेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम टाईपमध्ये ते आपण आज पाहतोय. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. बघा तुम्हाला डिस्प्लेवरती क्वेश्चन दिसतोय. बघा क्वेश्चन नंबर त्यांनी दिले बघा, क्वेश्चन नंबर 17 to 21 हे जे आहेत हे यामध्ये तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. ठीक आहे, चला हा बघा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय. यामध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल WIP फिनिश गुड्स आणि परचेसची व्हॅल्यू दिली आहे बघा. त्यानंतर पुढे जर तुम्ही नेक्स्ट पेजवरती बदलत तर तुम्हाला त्यांनी कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, सेल्स, क्लोजिंग डेटर्स आणि क्रेडिटर्स ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिल्यात आणि नंबर ऑफ डेज इन इयर 360 दिलेत. ठीक आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे क्वेश्चनमध्ये. आणि त्यांनी तुम्हाला खाली बघा तर पाहिलं तुम्हाला त्यांनी क्वेश्चन कसे विचारले आहेत बघा. 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये त्यांनी काय विचारलं आहे तर रॉ मटेरियल स्टॉक होल्डिंग पिरियड. ठीक आहे, रॉ मटेरियलचं स्टॉक होल्डिंग पिरियड काय असेल ते विचारलं आहे. पण इथे तुम्हाला एक लक्षात घ्या, पुढे दिसतंय डिस्प्लेवरती फॉर्म्युला ह्याचा काय असेल. ठीक आहे, लक्षात घ्यायचा फॉर्म्युला असतो परचेसेस. ओके, परचेस अपॉन रॉ मटेरियल. फॉर्म्युला काय आहे, परचेस अपॉन रॉ मटेरियल फर्स्टली करायचं. आता मला सांगा ह्या प्रॉब्लेममध्ये परचेस किती आहे पाहूया आपण. चला, परचेसची व्हॅल्यू जर तुम्ही पाहिलीत ह्यामध्ये तर 96,000 दिली आहे बघा तुम्हाला. ठीक आहे, परचेसची किती आहे 96,000 आहे आणि रॉ मटेरियलची किती आहे 14,000 आहे. ठीक आहे, समजतं मी काय म्हणतोय, परचेसची 96,000 आहे. त्यानंतर दुसरं काय म्हटलं मी तुम्हाला, रॉ मटेरियलची प्राईस किती आहे ते बघूया आपण. इथे बघा, सॉरी, रॉ मटेरियलची 20,000 त्यांनी दिले. ठीक आहे, परचेस 96, रॉ मटेरियल 20. मग परचेस अपॉन काय म्हटलं मी तुम्हाला, रॉ मटेरियल म्हटलं, मग परचेस आहे 96 अपॉन 20 करा. ठीक आहे, मग तुम्हाला 4.8 मिळेल बघा. हा टाईममध्ये मिळाला, तर तुम्हाला डेजमध्ये पाहिजे बरोबर ना. मग काय करायचं 360 अपॉन ते 4.8 करा. 360 भागिले 4.8 करा बरोबर बघा तुम्हाला 75 डेज हे आन्सर मिळेल. ठीक आहे, प्लीज हे जे मी फॉर्म्युलेज सांगतोय हे तुम्हाला बुकमध्ये कुठे दिले नाही आहे, त्यामुळे प्लीज व्यवस्थित हे लक्षात ठेवा. ठीक आहे, समजलं काय फॉर्म्युला आहे रॉ मटेरियल स्टॉक होल्डिंग पिरियडचा, तर परचेस अपॉन रॉ मटेरियल. ठीक आहे, आणि जे काय आन्सर येईल टाइम्समध्ये येईल ते 360 अपॉन म्हणजे 360 डेज आहेत ना, त्याला अपॉन ते करा, मग तुम्हाला ते डेजमध्ये मिळेल. ठीक आहे, इथे मिळालं तुम्हाला 75. चला नेक्स्ट बघूया आपण. बघा 18 नंबरचं बघा, 18 नंबरचं फिनिश गुड्स होल्डिंग पिरियड. ठीक आहे, फिनिश गुड्स होल्डिंग पिरियड त्यांनी विचारला आहे. ह्याचा फॉर्म्युला काय असेल तर लक्षात घ्या, COGS कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन फिनिश गुड्स. दिसते इथे पेन्सिलनी बघा लिहिले मी, ते दिसते तुम्हाला COGS अपॉन फिनिश गुड्स. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. आता प्रॉब्लेममध्ये तुम्हाला COGS किती दिला आहे आणि फिनिश गुड्स किती दिला ते बघूया आपण. ठीक आहे, चला बघा इथेच तुम्हाला वरती दिसतं बघा, COGS दिला आहे 1,40,000 आणि फिनिश गुड्स तुमचा जो काय आहे तो तुम्हाला पुढे दिसला बघा इथे बघा. ठीक आहे, इथे तुम्हाला फिनिश गुड्स दिसते 21,000. ठीक आहे, चला आता म्हटल्याप्रमाणे 1,40,000 अपॉन 21,000 आपण केलं. ठीक आहे, आपल्याला आन्सर बघा इथे मिळेल तुम्हाला 1,40,000 अपॉन 21 केलं की तुम्हाला इथे आन्सर मिळेल बघा 5.4 समथिंग जे काय मिळेल. त्यांनी डिवाईड करा. कशाला डिवाईड तुम्हाला करायचं आहे 360ला डिवाईड करा, जे आन्सर मिळेल त्याने. ठीक आहे, आता जर ते डिवाईड केलं की तुमचं बघा बरोबर आन्सर येते, त्यांनी दिले त्यानुसार 54 आन्सर येते बघा. मी काय म्हटलं पुन्हा एकदा ऐका, फिनिश गुड्स होल्डिंग पिरियडचा फॉर्म्युला काय होतो COGS अपॉन फिनिश गुड्स. ठीक आहे, आता बघा COGS तुम्हाला दिलं 1,40,000, फिनिश गुड्स दिलं आहे 21,000, ते डिवाईड केलं. ठीक आहे, जे काय आन्सर आलं त्याला तुम्ही 360ला डिवाईड केलं, मग तुम्हाला आन्सर बघा 54 बरोबर मिळेल. ठीक आहे, क्लिअर. 18 नंबरचं. चला 19 नंबरचं बघूया. 19 नंबरचं जर तुम्ही बघलं तर बघा क्रेडिट पिरियड त्यांनी विचारलं आहे अलाउ टू डेटर्स. ठीक आहे, आता बघा डेटर्सचा कशाशी संबंध असतो सेल्स बरोबर, मग सेल्स अपॉन डेटर्स. समजते कसा फॉर्म्युला असणार आहे, सेल्स अपॉन डेटर्स. चला बघूया प्रॉब्लेममध्ये सेल्स किती आणि डेटर्स किती आहेत. तर व्यवस्थित पाहिलं तर बघा तुम्हाला इथे त्यांनी सेल्स ठीक आहे, इथेच बघा तुम्हाला सेल्स दिलेत. त्यांनी सेल्सची व्हॅल्यू दिली 1,60,000 दिले आणि डेटरची व्हॅल्यू 32 दिले. ठीक आहे, मग काय येणार 1,60,000 अपॉन 32,000. समजते मी काय म्हणतोय. मग तुम्हाला इथे बघा 5 मिळते, मग 360 अपॉन 5 केलं तर बरोबर तुम्हाला बघा इथे किती आन्सर मिळेल तर 72 डेज. समजलं 72 डेज कसं आलं. सेल्स अपॉन डेटर्स करा, जे काय आन्सर येईल त्याला 360ने अपॉन करा. चला पुढे नेक्स्ट बघूया 20 नंबरचं बघा. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला क्रेडिट पिरियड दिला अलाउड बाय क्रेडिटर्स. काय असणार आहे, जसं आता सेल्स इथे बघा डेटर्सचं काय होतं सेल्स अपॉन डेटर्स, तसं क्रेडिटर्सचं काय असणार आहे परचेस अपॉन क्रेडिटर्स. ठीक आहे, काय फॉर्म्युला इथे येणार आहे परचेस अपॉन क्रेडिटर्स. चला बघूया प्रॉब्लेममध्ये परचेस किती आहेत आणि क्रेडिटर्स किती आहेत. जर पाहिलेत तर बघा इथे तुम्हाला दिले परचेस दिलेत बघा. ठीक आहे, परचेस 96,000 दिलेले आहेत
आणि क्रेडिटर्स दिलेत 16,000 16,000 दिलेत. ठीक आहे. आता म्हटल्याप्रमाणे फॉर्म्युलामध्ये आपण फिलअप करूया 96,000 अपॉन 16,000 तुम्हाला 6 मिळेल बघा. ठीक आहे. टाइम्समध्ये मिळालं, डेजमध्ये पाहिजे मग 360 अपॉन 6 करा, 60 तुमचा आन्सर येईल. समजलं कसं आन्सर केला? ठीक आहे. 60 तुमचं आन्सर येईल. चला नेक्स्ट बघा 21 नंबरचं बघा. इथे तुम्हाला दिसतंय बघा इथे ऑपरेटिंग सायकल पिरियड. प्लीज ह्याचा फॉर्म्युला लक्षात घ्या, ऑपरेटिंग सायकल पिरियड. तर इथे बघा तुम्हाला दिसतोय COGS दिसतोय, COGS अपॉन क्लोजिंग स्टॉक. आता चला बघूया आपण इथे COGS किती आहे. हां इथे बघा COGS तुम्हाला किती दिले, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड 1,40,000 दिसतोय. हां त्यानंतर तुम्हाला इथे बघा जो क्लोजिंग स्टॉक आहे, हा क्लोजिंग स्टॉक ह्याची टोटल करायची. समजतं ना मी काय बोलतो, ह्याची टोटल करा. मग 20 + 14 + 21, कारण क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियल WIP फिनिश गुड्स तिन्ही येणार आहेत. ठीक आहे. ह्याची टोटल करा. बघा ह्याची टोटल बरोबर 55,000 येईल बघा. ठीक आहे. मी काय म्हटलं समजा COGS 1,40,000 दिलं आहे आणि 55,000 तुमचा क्लोजिंग स्टॉक येतोय, ते डिवाइड करा. हां 1,40,000 अपॉन 55 करा, 2.54 समथिंग तुमचं येईल ते. हां त्यानंतर मग 360 अपॉन 2.54 करा, बरोबर तुमचं आन्सर 141 डेज येईल. ठीक आहे. थोडंसं पॉईंटमध्ये येऊ शकतं, पण 141 डेज तुमचं ऑपरेटिंग सायकल पिरियड येईल. फॉर्म्युला काय आहे, COGS अपॉन क्लोजिंग स्टॉक. क्लिअर इथपर्यंत झालं आहे का सगळ्यांचं? चला पुढे बघूया आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा 22 नंबरचं. आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलं, खूप इम्पॉर्टंट बघा, हे एक्झामला पडण्याची शक्यता जास्त आहे. बघा मटेरियल स्टोरेज पिरियड दिला त्यांनी, फिनिश गुड्स दिल्या आहे, कलेक्शन पिरियड दिला आहे, पेमेंट पिरियड दिला आहे, प्रोसेसिंग पिरियड दिलं आहे, हे सगळं दिले. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं काय ऑपरेटिंग सायकल पिरियड त्याने विचारलं आहे. एक लक्षात घ्या ह्याचा फॉर्म्युला काय, हे जे सगळे पिरियड दिसतात ते ॲड होतात, फक्त पेमेंट पिरियड ह्यातला जो असतो ना पेमेंट पिरियड तो लेस करायचा. समजतं मी काय म्हणतोय? ह्याच्यामधले बाकी सगळे पिरियड, मटेरियल स्टोरेज पिरियड प्लस फिनिश गुड्स स्टोरेज पिरियड प्लस कलेक्शन पिरियड प्लस प्रोसेसिंग पिरियड किंवा WIP पिरियड त्याला बोलतात, WIP पिरियड. हां हे सगळे टोटल करायची. त्यामधून जर पेमेंट पिरियड असेल तर तो फक्त लेस करायचा. दिसते ना हा पेमेंट पिरियड, तो फक्त इथे लेस होणार बघा. बाकी सगळ्यांचं काय तुम्ही करणार, ॲडिशन करा. ठीक आहे. पेमेंट पिरियड लेस करा, बरोबर बघा 116 तुम्हाला मिळेल. हां 116 डेज तुम्हाला ऑपरेटिंग सायकल ऑफ फर्म मिळेल. समजलं? ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण 23 नंबरचं बघा, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. ठीक आहे. ते दिले तुम्हाला. त्यानंतर त्यांनी दिले ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, देन दिले क्लोजिंग स्टॉक ऑफ मटेरियल, ही इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि 1 इयरचं 360 डेज दिलेत आणि रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड विचारलं आहे. बघा हे रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड म्हणजे काय, मला सांगा काय ह्याला म्हणतो आपण? त्याला बघा तुमचं हे झालं आहे, हां लास्ट इयरलाही झालं आहे. रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड म्हणजेच इन्व्हेंटरी बोलतो ना, तेच आहे. ठीक आहे. आता बघा इथे लक्षात घ्यायचा फॉर्म्युला काय, खूप इझी आहे बघा. हां इथे फॉर्म्युला तुमचा कसा येईल बघा, इथे दिसते तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते बघा. COGS काय म्हणतोय मी, COGS किंवा आता हे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे ते CMC म्हटलात तरी चालेल किंवा COGS म्हटला तरी चालेल, अपॉन ॲव्हरेज स्टॉक. ठीक आहे. मी काय म्हणतो व्यवस्थित आहे का? इथे आता कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आता बघा ना कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम किती दिले, 67,500 आणि ॲव्हरेज स्टॉक तुम्ही कसं कॅल्क्युलेट करणार मला सांगा. तर हे दिसतं ना तुम्हाला इथे बघा. ठीक आहे. इथे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक दोन्ही दिलेत, टोटल करा. हां ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2, बरोबर. जर हे केलं म्हणजे 12,500 प्लस 10,000 अपॉन 2 करा आणि जे काही येईल मला वाटतं 11,250 येईल बघा. त्यांनी 67,500ला डिवाइड करा. ठीक आहे. बरोबर तुमचं आन्सर येईल बघा. ठीक आहे. जे काही तुमचं आन्सर येईल बघा, इथे तुमचं 6 आन्सर येईल. ह्याचं किती आन्सर येईल, 6 येईल. मग ते 360 अपॉन 6 करा, मग तुम्हाला डेजमध्ये मिळेल बघा, 60 डेज आन्सर मिळेल. ठीक आहे. क्लिअर? मी काय म्हणतोय पुन्हा एकदा ऐका. फॉर्म्युला काय आहे याचा रॉ मटेरियल स्टोरेज पिरियडचा, तर कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकचा फॉर्म्युला काय, तर ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. हे करा, तुम्हाला ॲव्हरेज स्टॉक मिळेल. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमला डिवाइड करा ॲव्हरेज स्टॉकनी, तुम्हाला बघा 6 आन्सर मिळते. मग 360 अपॉन 6 इज इक्वल तुम्हाला किती मिळेल, बरोबर 60 डेज. समजलं कसं सॉल्व्ह केलं आहे? व्यवस्थित बघा, ह्याचं स्टडी करा. जर काही डाऊट्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. ठीक आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.